डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती येथे काँग्रेसकडून अस्थि कलश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली। या रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, कर्नाटक येथील सर्वात तरुण आमदार प्रदीप ईश्वरसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदर रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बाबासाहेबांचे अस्थि कलश असलेल्या नया अकोलापर्यंत काढण्यात आली होती। बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन सुद्धा माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी केले आहे। समाज माध्यमांना कव्हरेज करण्यात काय सांगाल? जे आमच्या अमरावती जिल्ह्यात नवीन नया अकोला म्हणून आहे, तिथं आमचे शापानी आणि खोब्रागडे यांनी बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या होत्या। ती आणल्यामुळे आपल्या इथंच बाबासाहेबांचं दर्शन घडावं सर्व लोकांना, म्हणून अमरावती जिल्ह्यात आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात अभिवादन रॅली दरवर्षी निघत असते। यावर्षी सुद्धा रॅली लाखोच्या संख्येने निघत आहे। बाबासाहेबांना अभिवादन आम्ही तिथं करणार आहोत। प्रमाणे आम्ही यावर्षी देखील बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आता इथून आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही नया अकोल्याला जातोय। भारतरत्नांच्या तिथे अस्थी आहेत आणि त्या अस्थी आम्हाला प्रेरणा देत आहेत की हे संविधान बळकट राहिलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहे।